नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण बदलती जीवनशैली आणि वंध्यत्व या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर मिनल चिडगुपकर. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत. धन्यवाद. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर मिनल चिडगुपकर या चिडगुपकर हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सोलापूरच्या संचालिका आहेत. तसंच डॉक्टर अपोलो फर्टिलिटी इथे वरिष्ठ वंध्यत्व आणि IVF विशेष तज्ज्ञ आहेत. डॉक्टरांना वंध्यत्व आणि लॅप्रोस्कोपीमध्ये 12 वर्षांचा अनुभव आहे. डॉक्टरांनी मुंबईच्या सेट GS मेडिकल कॉलेजमधून MBBS आणि LTMC सायन हॉस्पिटल मुंबई इथून DNB पूर्ण केलाय. किल युनिव्हर्सिटी जर्मनीमधून वंध्यत्व आणि लॅप्रोस्कोपीमध्ये त्यांनी डिप्लोमा देखील केलाय. NHS इंग्लंडमधून पुनरुत्पादन औषध आणि प्रगत लॅप्रोस्कोपीमध्ये फेलोशिप देखील केली आहे. तसंच पौगंडावस्थेतील आरोग्य या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या काम करतात. डॉक्टर, जसं आपण बघतो की आपली जीवनशैली बदलत चालली. आज आपला विषय देखील तोच आहे. किशोरवयीन मुली असतील किंवा त्यानंतर स्त्रिया असतील, यांना अनेक समस्या असतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि जेव्हा त्रास होतो तेव्हा डॉक्टरकडे अशा स्त्रिया जातात किंवा अशा मुली जातात. मात्र त्यांना तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. कॉलेज असेल किंवा शाळा असेल, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलींचे हे गैरसमज दूर करण्याचं देखील तुमचं एक मोठं काम आहेच. तर याच विषयावर आपण बोलणार आहोत. प्रजनन क्षमता किंवा वंध्यत्व या विषयी तुम्ही काय सांगाल आणि त्याची कारणं नेमकी काय आहेत? वंध्यत्व म्हणजे WHOच्या संज्ञेनुसार 1 वर्ष जर कॉन्ट्रासेप्शन न वापरता जर जोडपे एकत्र राहत असतील आणि मूल होत नसेल तर त्याला वंध्यत्व असं संबोधलं जातं. वंध्यत्वाची कारणं अनेक असू शकतात. त्या स्त्रीमुळे होणारं वंध्यत्व, स्त्रीमधल्या अडचणींमुळे, पुरुषांमधल्या अडचणींमुळे, तर काही वेळेला दोघांमध्ये काही अडचणी असतात आणि त्यामुळे त्यांना वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं. काही वेळेला मात्र असं दिसून येतं की या दोघांमध्ये सुद्धा काही अडचणी नाही आहेत, तरीसुद्धा त्या स्त्री पुरुषांना मूल होत नाही. त्याला सुद्धा अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणजे अस्पष्ट वंध्यत्व असं म्हणतात. तर या सगळ्यांची कारणं असतात आणि याचा जर आपण मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तर ही जी बदलती जीवनशैली आहे, लेट मॅरेजेस आहेत आणि सगळ्याच बाबतीत मूल होण्याचा जो कालावधी आहे तो पुढे ढकलला जात आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वंध्यत्वाला या समाजाला सामोरं जावं लागत आहे. आज आम्ही जेव्हा बघतो तेव्हा 6 जोडप्यांपैकी एका जोडप्याला या वंध्यत्वाला सामोरं जावं लागत आहे. किशोरवयीन काळामध्ये आम्हाला या मुलामुलींना हे सांगावं वाटतं की हे जे पाश्चात्तीकरण झालेलं आहे, अनेक गोष्टी असतील, लिव्ह इन रिलेशनशिप, मल्टिपल पार्टनर्स, या लैंगिक समस्या आणि त्यातून निर्माण होणारे एड्स, STDs यासारखे विकार, काही वेळेला गर्भपात चुकीच्या पद्धतीनं केला जाणं, काही वेळेला गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिसेवन, अतिवापर मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये सुद्धा आजकाल ड्रग ॲडिक्शन, अल्कोहोल आणि सिगरेट स्मोकिंग हे सगळं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याचा बऱ्याच गोष्टींवर परिणाम होत आहे आणि त्यामुळे सुद्धा वंध्यत्व वाढीस लागलेलं आहे. तर या सगळ्यांमधून वंध्यत्वाचं प्रमाण कमी व्हावं आणि त्यांच्यापर्यंत ही गोष्ट वेळीच पोहोचावी, कारण योग्य मार्ग त्या वयात दाखवणं गरजेचं असतं. म्हणून आम्हाला वाटतं की हे मार्गदर्शन ह्या किशोरवयीन मुलामुलींपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही आता म्हणालात की ज्यांना वंध्यत्वाची समस्या आहे किंवा किशोरवयीन मुलींना देखील हा त्रास सुरू होतो, मात्र ज्यांची प्रजनन क्षमता कमी आहे किंवा आता त्यावर देखील आधुनिक पद्धतीनं उपचार होतात, हे एखाद्या रुग्णाला समजावून सांगणं हा एक मोठा टास्क असतो. तर हे नेमकं तुम्ही कसं करता? ज्या वेळेला स्त्री पुरुष म्हणजे नवरा बायको आमच्याकडे त्यांना मुलं होत नाहीत म्हणून येतात, त्यावेळेला आम्ही त्यांचा फर्टिलिटी कोशंट बघतो. फर्टिलिटी कोशंट म्हणजे प्रजनन गुणांक, म्हणजे त्यांची प्रजनन होण्याची क्षमता किती आहे, त्यांना मुलं होण्याचे चान्सेस किती आहेत. त्यांच्या योग्य प्रमाणामध्ये दोन्ही लोकांचे इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात. स्त्रीमध्ये आम्ही त्यांची सोनोग्राफी करून बघतो. पाळीच्या दुसऱ्या दिवशी AFC म्हणून एक काउंट असतो जो आम्ही चेक करतो सोनोग्राफीमध्ये, अँट्रल फॉलिकल काउंट, आणि त्याचबरोबर तिचे काही हॉर्मोनल इन्व्हेस्टिगेशन्स बघितले जातात आणि तिचा एक सगळ्यात महत्त्वाचा इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सिरम AMH, अँटी म्युलरियन हॉर्मोन आम्ही टेस्ट करतो आणि तिची क्षमता किती आहे स्त्रीबीज बनवण्याची ते बघितलं जातं. त्याचबरोबर तिच्या फॅलोपियन ट्यूब्स पेटंट आहेत का
हे चेक करणंही तितकंच गरजेचं असतं. लग्नापासून किती कालावधी झालेला आहे किंवा किती वर्षांपासून ते मूल होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यानुसार आम्ही त्यांचे HSG किंवा लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी सारखे तपास करून त्यांच्या फॅलोपियन ट्यूब्स नलिका नीट आहेत का नाही ते चेक करतो. पुरुषांमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे इन्व्हेस्टिगेशन्स आम्हाला करावे लागतात आणि दोघांसाठी आम्ही पहिल्यांदा व्हायरल मार्कर्स करून घेतो आणि बेसिक हॉर्मोनल इन्व्हेस्टिगेशन्स दोघांसाठी महत्त्वाचे असतात. पुरुषांमध्ये आम्हाला सीमेन ॲनालिसिस म्हणजे वीर्य तपासणी ही खूप महत्त्वाची असते. एक खूप मला महत्त्वाची गोष्ट सांगावी वाटते की WHO नी 2010 मध्ये जे सीमेन ॲनालिसिससाठी काही क्रायटेरियाज दिलेले आहेत, तर ते क्रायटेरियाज मला असं वाटतं जगभरामध्ये सगळीकडे वापरले जातात. तसेच भारतामधल्या सर्व IVF सेंटरमध्ये सिमिलर क्रायटेरियाज वापरले जावे, म्हणजे ज्या वेळेला पेशंट आमच्याकडे येतो तो वेगवेगळ्या ठिकाणचे रिपोर्ट्स घेऊन येतो. जर क्रायटेरिया सेम असतील तर आम्हाला ते रिपोर्ट्स कम्पेअर करायला इझी पडेल. म्हणून अशा पद्धतीचे डायग्नोसिस ज्या होतात त्या सद्यस्थितीला ज्या इंटरनॅशनल नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे होणं खूप गरजेचं आहे. आणि या सर्व इंटरनॅशनल नॉर्म्सप्रमाणे आम्ही अपोलो फर्टिलिटीमध्ये यांच्या इन्व्हेस्टिगेशन्स करत असतो. इन्व्हेस्टिगेशन्स करण्यामागचा आमचा मूळ हेतू असतो की आपल्याला हे माहिती करून घ्यायचं आहे की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये नक्की कोणामध्ये दोष आहे का नाही, किंवा थोडा थोडा दोष असेल तर तो कशा पद्धतीनं पुढील ट्रीटमेंट केली जावी. कारण ट्रीटमेंट कुठल्याही IVF पद्धतीसाठी म्हणजे कुठल्याही कपलसाठी ही काही सेम ट्रीटमेंट नसते. प्रत्येक जे जोडपं असतं त्यांच्यासाठी त्यांच्या पद्धतीनं वेगळी वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागते. म्हणून हे सगळं इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर आम्ही डिसाईड करतो की आता यापुढे आपण कशी त्या पेशंटला ट्रीटमेंट देणार आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की प्रत्येक जोडपं तुमच्याकडे जे येतं त्याला असणारा प्रॉब्लेम हा वेगळा आहे, त्याप्रमाणे तपासण्या करून मग उपचार ठरवले जातात. मात्र या सगळ्यामध्ये वंध्यत्व कमी करता येऊ शकतं का? हा, जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं, वंध्यत्व कमी करायची गोष्ट ही किशोरवयीन वयापासूनच चालू झाली पाहिजे. म्हणजे जे लेट मॅरेजेस किंवा बायोलॉजिक एजच्या पुढे जाऊन मुलं होण्याची जी प्रक्रिया आहे, एक्सेसिव्ह स्ट्रेस आहे, या सगळ्यातून आपल्याला थोडं जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कदाचित जीवनशैलीमध्ये जर सकारात्मक बदल झाला, आहारामध्ये जर आपल्या सकारात्मक बदल झाला तर वंध्यत्वाचं प्रमाण निश्चितच कमी होऊ शकेल. आत्ताच तुम्ही उल्लेख केला तो म्हणजे बदलत्या जीवनशैलीचा. आता छोट्या जरी गोष्टी घडल्या तरी आपला स्ट्रेस वाढतो, स्ट्रेस लेवल आपली वाढते आणि याला कुठेतरी कारण आपली बदलती जीवनशैली आहे. तर याकडे तुम्ही कसं बघता? पूर्वी स्त्रिया करिअर ओरिएंटेड इतक्या नसायच्या, आता प्रत्येकालाच करिअर करायचं आहे. त्याच्यामुळे त्या विचार करतात की आपण जर मुलं झाली तर आपण त्याच्यामध्ये अडकून जाऊ आणि आपल्याला पुढे करिअर करायचं आहे. तर यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट आता समोर येत आहे, ते म्हणजे सोशल क्रायोप्रिझर्वेशन. ज्याच्यामध्ये स्त्रीला 35 वर्षानंतर तिला मूल हवं आहे, पण ती आपल्या वयाच्या 25व्या वर्षीच तिचे oocytes प्रिझर्व करून ठेवू शकते. आणि त्या पद्धतीच्या आता अत्याधुनिक सुविधा IVF सेंटर्समध्ये उपलब्ध आहेत आणि मेट्रो सिटीजमध्ये स्त्रिया याचा खरोखर लाभ घेत आहेत. इवन इंटरनॅशनली oocyte विट्रिफिकेशनच्या गोष्टी चालू आहेत. oocyte विट्रिफिकेशन आणि हे सगळ्या गॅमेट विट्रिफिकेशनच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कॅन्सरचं प्रमाण पण आपल्याकडे आता वाढत चाललेलं आहे. ॲडोलसंट एज म्हणजे किशोरवयीन वयामध्ये होणारे कॅन्सर्सचे प्रमाण जास्त झाल्यामुळे त्यावेळेला आपलं महत्त्व एवढंच असतं की आपल्याला कॅन्सरमधून मुक्ती पाहिजे. पण हे सगळं करत असताना ऑपरेशन्स किंवा किमोथेरपी, रेडिओथेरपी, पेल्विक एरियाची रेडिओथेरपी या सगळ्या गोष्टीमुळे जे स्त्रीबीज तयार होण्याची क्षमता असते ओव्हरीची ती कमी होऊ शकते किंवा कम्प्लिटली नाहीशी होऊ शकते. म्हणून किमोथेरपी, रेडिओथेरपी घेण्याआधी ऑन्कोसर्जन्स, ऑन्कोलॉजिस्ट जितके इम्पॉर्टंट असतात तसेच आता ऑन्को फर्टिलिटी ही एक सेपरेट ब्रांच झालेली असून त्यांनी या ॲडोलसंट ज्या स्त्री पुरुष ज्या असतील ज्यांना किमोथेरपी, रेडिओथेरपी लागणार आहे त्यांचे स्त्री बीज आणि पुरुष बीज आपण क्रायोप्रिझर्व करून ठेवू शकतो.
तर आता वंध्यत्व किंवा IVF यावर देखील अत्याधुनिक पद्धतीने उपचार व्हायला सुरुवात झाली आणि अनेक कपल्सला त्याचा फायदा देखील झालाय. मात्र IVFची ज्यांना ट्रीटमेंट करायची आहे त्यापूर्वी काही तपासण्या असतात, त्या आपल्या सेंटरमध्ये नेमक्या कशा होतात? तुम्हाला मगाशीच मी एका उत्तरासाठी सांगितलं की ज्या वेळेला स्त्री आणि पुरुष मूल होत नाही म्हणून आमच्याकडे येतात त्यावेळेला त्यांच्या काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स केल्या जातात. या बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स नंतर आम्हाला लक्षात येतं की कुठल्या स्त्रीला किंवा पुरुषाला पुढच्या कुठल्या इन्व्हेस्टिगेशन्स करण्याची गरज आहे का. काही वेळेला रिकरंट प्रेग्नन्सी लॉस म्हणजे प्रेग्नन्सी राहतीये पण 1-2 महिन्यामध्ये मूल पडत असेल किंवा इतर काही आजार असतील किंवा काही वेळेला पुरुषांमध्ये वीर्याचं प्रमाण अत्यंत कमी असतं. जर तशी सिच्युएशन असेल आणि स्त्री पुरुषांना स्वतःचं मूल पाहिजे असेल तर अत्याधुनिक जी काही तंत्रज्ञान टेसे जे तयार आहेत त्या पद्धतींची ट्रीटमेंट देऊन त्यातून स्पर्म रिट्राईव्ह करून मिळवून आपण टेस्ट ट्यूब बेबी करू शकतो लॅबमध्ये आणि त्याचा हे कपल्स फायदा घेऊ शकतात. अगदी जसं तुम्ही आता कपल्सला सांगितलं की कशा पद्धतीने ही ट्रीटमेंट होते, मात्र आपल्याकडे येणारं प्रत्येक कपल ज्याला IVF करायचं आहे त्याला टेस्ट ट्यूब बेबी देखील करावीच लागते का आणि ती ट्रीटमेंट नेमकी तुम्ही कशी ठरवता? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या वेळेला 1-2 वर्ष झाली आहेत आणि एखादं जोडपं आमच्याकडे येतंय तर याचा अर्थ असा नव्हे की त्याला टेस्ट ट्यूब बेबीच करावी लागेल. जर मूल राहत नसेल तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं आणि त्या जे कपल असतं त्यांच्या एकंदर इन्व्हेस्टिगेशन्स प्रमाणे डिसाईड करावं लागतं. काही वेळेला नुसतं औषधं देऊन आणि टाइम्ड इंटरकोर्स म्हणजे सांगून नॅचरल कोर्ससाठी सांगून त्यांना प्रेग्नन्सी राहू शकते. काही वेळेला IUI सारखी म्हणजे इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन म्हणजे पुरुषांचा धातूचा अर्क काढून तो स्त्रीमध्ये जेव्हा अंड फुटणार त्याच्या वेळेला टाकला जातो आणि प्रजननाची क्षमता इथे वाढवली जाते. आणि जर अशी काही सिच्युएशन असेल की हे IUI आणि नॅचरल पद्धतीनं प्रेग्नन्सी राहणं शक्य नाही तर अशा कपल्सना आम्ही काही वेळेला काही शस्त्रक्रिया असतात त्या सुद्धा केल्या जातात. त्यांना प्रजनन क्षमता वाढवणाऱ्या शस्त्रक्रिया म्हणतात, लॅप्रोस्कोपी, हिस्ट्रोस्कोपी. तशा पद्धतीनं शस्त्रक्रिया करून मूल राहू शकतं किंवा अगदी शेवटच्या टप्प्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे IVF आणि ICSI इकडे जाऊ शकतो. त्यामुळे आता अत्याधुनिक पद्धतीने देखील एखाद्या कपलला जर बाळ होत नसेल तर त्यावर देखील उपचार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचा जर सल्ला घेतला आणि तुम्ही डॉक्टरांकडे गेला तर अर्थात त्यावर आपल्याला यशस्वीरित्या उपचार मिळू शकतात. या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण बदलती जीवनशैली आणि वंध्यत्व या विषयावर माहिती घेतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक कपल वेगळा, त्याची ट्रीटमेंट वेगळी. मात्र IVF करताना जर अपयश आलं तर मग पुढे काय करता येतं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बेसिकली IVF हे 100% सायन्स नाही आहे. म्हणजे ज्या वेळेला पेशंट्स आमच्याकडे येतात तेव्हा ते याच अपेक्षेने येतात की डॉक्टर आम्ही सगळं खर्च करायला तयार आहे पण तुम्ही 100% यश देणार का. जगभरातून IVFचा सक्सेस रेट हा 50 to 60% अप्रॉक्सिमेटली असा आहे. फर्स्ट सायकलमध्ये असाच सक्सेस रेट असण्याची शक्यता असते. त्यामुळे काही जोडप्यांना अपयश येण्याची शक्यता असते. मग अशा सिच्युएशनमध्ये पुढे काय? कारण मी ज्या भागामध्ये राहते सोलापूर तिथे जेव्हा IVFची ट्रीटमेंट पेशंट्स करतात तेव्हा ते खूप आशेने करत असतात. त्यांनी आपल्या स्वतःचे सर्व पैसे खर्च करून करत असतात. म्हणून एका अपयशानंतर ते खूप दुःखी होतात. त्यांना खूप काउन्सिलिंगची गरज असते. म्हणून आम्ही अपोलो फर्टिलिटी सोलापूर येथे एकाच किमतीमध्ये 2 IVF देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मल्टिपल ट्रान्सफर्स त्याच्यामध्ये असे काही आम्ही त्याचे पॅकेजेस तयार केलेले आहेत की ज्याच्यामुळे पेशंटना पहिल्या IVFवर इतकं टेन्शन येत नाही ॲट द एंड ऑफ फर्स्ट IVF. तर त्यांना दुसरा IVF आम्ही त्यांना मदत करणार आहोत हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे हा जो खूप स्ट्रेस त्यांचा जो निर्माण होतो फर्स्ट IVF फेल्युअर नंतर तर तो आम्ही थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि योग्य काउन्सिलर्सद्वारा आम्ही त्यांना सुरुवातीपासून योग्य मार्गदर्शन करत असतो की जेणेकरून त्यांना हा स्ट्रेस
इतका येऊ नये. अगदीच अत्यंत स्तुत्य असा उपक्रम खरं तर या माध्यमातून तुम्ही राबवतात, ज्याचा फायदा आतापर्यंत अनेक असे कपल्स आहेत ज्यांना झाला देखील आहे. मात्र जेव्हा ट्रीटमेंट करायची आहे असा विचार मनात येतो तेव्हा IVF सेंटर कोणतं निवडावं हाही मनात प्रश्न असतो. तर हे सेंटर नेमकं कसं निवडावं? IVF सेंटर निवडताना प्रत्येक जोडप्यानी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आता तुम्हीच विचार करा की सगळे ग्रीन ॲपल्स आहेत आणि मध्ये एक रेड ॲपल आहे, आपण निवडू शकतो, हे इझी आहे. पण जेव्हा IVF सेंटर निवडायचं आहे तेव्हा तुम्ही हे बघायला पाहिजे की त्या IVF सेंटरचा सक्सेस रेट काय आहे, त्याच्यामध्ये वापरले जाणारे उपकरणं हे अत्याधुनिक आहेत का, तिथे असणारे डॉक्टर आणि त्यांचे क्वालिफिकेशन्स किती आहेत, त्यांच्याकडे एम्ब्रिओलॉजिस्ट आहेत का. काही वेळेला 24 आवर्स एम्ब्रिओलॉजिस्ट असणं आणि बॅचेसमध्ये सायकल्स न करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामध्ये सक्सेस रेट थोडा वाढतो. त्यामुळे बॅचेसमध्ये होतात का कंटिन्युअस सायकल्स होतात हे सुद्धा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तिथे तुम्ही एंटर केल्यानंतर तुमचं काउन्सिलिंग कसं चालू आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये ट्रान्सपरन्सी आहे का, तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे समजावून सांगितली जातीये का, दाखवली जातीये का. ओवम पिकअप किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर या सगळ्या गोष्टीनंतर तुमचे किती एम्ब्रिओज बनले होते, किती गोष्टी तुम्हाला झाल्या, याची सगळी माहिती तुम्हाला मिळतीये का, या सगळ्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या पद्धतीनं विचार करून तुम्ही IVF सेंटर जरूर निवडा. IVF किंवा वंध्यत्व या विषयावर आपण बोलतोच आहे, मात्र ART ॲक्ट हा देखील आता तितकाच महत्त्वाचा आहे. तर या ॲक्टविषयी तुम्हाला काय वाटतं? हा अत्यंत महत्त्वाचा आणि याचा पूर्ण आपल्या देशाला फायदाच होणार आहे. गव्हर्नमेंटनी ही एक फार महत्त्वाची स्टेप उचलली आहे की सर्व IVF सेंटर्स हे जे आता मी तुम्हाला सांगितले जशा पद्धतीनं आदर्श व्हावेत आणि पेशंटपर्यंत ट्रान्सपरंट गोष्टी पोहोचाव्या आणि कुठेही यामध्ये अनियमितता नसावी यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे आणि जरूरच त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या अमेंडमेंट्स येतील. आता काही गोष्टी चालू आहेत आणि हा ॲक्ट व्यवस्थित पद्धतीनं चालू होईल. या ॲक्टविषयी तुम्ही सांगितलं, वंध्यत्वावर नेमके काय उपचार करायला पाहिजे हे सांगितलं, मात्र किशोरवयीन मुली किंवा सुरुवातीच्या काळापासूनच आपल्या शरीरात जे बदल होत आहेत ते ओळखणं आणि तज्ज्ञांकडे जाणं हे महत्त्वाचं आहे. आणि नेहमीच तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अशा मुलींना देखील मार्गदर्शन करत असतात. तर हे जे उपक्रम तुम्ही राबवतायत त्याबद्दल काय सांगाल? आमचा एक असा मानस आहे की जरी आम्ही IVF स्पेशलिस्ट असलो तरी आम्हाला असं वाटतं की वंध्यत्वाचं प्रमाण हे कमी झालं पाहिजे. वंध्यत्व सगळीकडे खूपच वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यावर जर आपल्याला आळा घालायचा असेल तर हे किशोरवयीन काळापासूनच आपण तितके प्रोॲक्टिव्हली त्यांच्याशी बोलून त्यांना योग्य तो मार्ग दाखवून राईट पद्धतीनं त्यांचा ॲडोलसंट एज पुढे नेली पाहिजे आणि ज्या काही त्यांच्या अडचणी असतील त्यांना वेळोवेळी सोडवून सहकार्य केलं पाहिजे. आणि या सगळ्या IVF च्या तंत्रज्ञान जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहेत त्याचा योग्य वापर झाला पाहिजे आणि जसं आता आपण म्हणल्याप्रमाणे हे ART ॲक्ट जो आहे तो राईट पद्धतीनं आता इम्प्लिमेंट होईल आणि तो सर्व सेंटर्समध्ये सुरू झाला पाहिजे. त्याबद्दलची माहिती सगळ्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि शेवटी मला एक सांगावं वाटतं की आमच्या अपोलो फर्टिलिटी सोलापूरला 1 वर्ष कंप्लीट झालं. आम्ही अनेक जोडप्यांना मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करून देण्यास मदत केली आणि आमच्या सेंटरचा एक छोटासा व्हिडिओ मला इथे तुम्हाला दाखवावा वाटतं. तर आत्ताच मॅडमने ज्या व्हिडिओचा उल्लेख केला तो व्हिडिओ आपण पाहूयात. अपोलो फर्टिलिटी येथे अनेक यशस्वी दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया, मेल इन्फर्टिलिटी सर्जरीज, टेस्ट ट्यूब बेबी प्रोसिजर्स म्हणजेच वंध्यत्वावरील शस्त्रक्रिया पार पडल्या. 24 आवर एम्ब्रिओलॉजी सर्व्हिसेसमुळे आम्ही प्रत्येक पेशंटला त्याच्या हॉर्मोनल सायकल प्रमाणे वंध्यत्वाची ट्रीटमेंट देऊ शकलो. आमचा स्टाफ भारतातील वेगवेगळ्या भागातून सोलापूरमध्ये स्थायिक झाला आहे आणि या यशामध्ये प्रत्येक अपोलो टीम मेंबरचा सहभाग आहे. तर एकंदरीतच या हॉस्पिटलची माहिती आपण पाहिलीत. मात्र ज्या कपल्सला मातृत्वाचं सुख हवं आहे अशा कपल्सने नेमक्या कोणत्या चुका टाळायला हव्यात किंवा त्यांनी काय करायला हवं ते जाता जाता तुम्ही काय सांगाल? आता ज्या वेळेला जोडप्यांना मूल होण्याबद्दल उत्सुकता निर्माण होते त्यावेळेला
त्यांनी प्रथम त्यांचं प्री कॉन्सेप्च्युअल काउन्सिलिंग करून घेतलं पाहिजे, ज्यामध्ये त्यांचे बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स होतील, दोघांमध्ये काही अडचणी असतील तर आधीच समजतील, म्हणजे अनवॉन्टेड अबॉर्शन्स आपल्याला टाळता येतील. आणि शिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही वेळेला आम्हाला असं जाणवतं की ही जोडपी खूप उशिरा आमच्याकडे येतात किंवा एकटी स्त्रीच येते आणि नवरा खूप लेट येतो. पण काही वेळेला प्रॉब्लेम हा नवऱ्यामध्ये सुद्धा असू शकतो, त्याच्या वीर्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. म्हणून दोघांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि एकच गोष्ट अनेक वर्ष करून वेळ घालवून जेव्हा ते एंड स्टेजला येतात तेव्हा आमच्याकडे पण दुसरा पर्याय राहत नाही टेस्ट ट्यूब बेबीशिवाय. म्हणून राईट टाईमला आपण जे काही इन्व्हेस्टिगेशन्स करतो आहोत, जे काही ट्रीटमेंट फॉलो करतो आहोत, हे सजगतेनं त्यांनी बघितलं पाहिजे, पेशंट्सनी सुद्धा, की काय चालू आहे आपल्या बाबतीत, आणि योग्य ते निर्णय योग्य त्या वेळेला घेतले पाहिजेत आणि योग्य IVF सेंटरला त्यांनी भेट दिली पाहिजे. धन्यवाद. अगदीच. आणि आजच्या कार्यक्रमातून बदलती जीवनशैली आणि वंध्यत्व या विषयावर तुम्ही अत्यंत महत्त्वाची माहिती आम्हाला दिली आहे. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. हा कार्यक्रम संपल्यावर जे पहिले 25 जोडपे अपोलो फर्टिलिटी सोलापूर इथे उपचारासाठी येतील त्यांना पुढील सवलती मिळतील. आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.